मोठ्या टॉप 9 बातम्या। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार खासदारांची उद्या दिल्लीत बैठक। बिहारमधील पराभव आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर मंथन करणार। पुढच्या वर्षी तमिळनाडू, पश्चिम बंगाल, पाँडेचेरी, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा। 2024च्या हिंसाचार प्रकरणात शेख हसीना दोषी। बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलकडून फाशीची शिक्षा। बिहारमध्ये 20 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार। राज्यपालांनी नितीश कुमारांचा राजीनामा स्वीकारला। 19 नोव्हेंबरला बिहारमधल्या भाजपच्या आमदारांची बैठक। मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स कायम। लाडकी बहीण योजनेचा ई-केवायसीसाठी मुदतवाढ। ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची ट्विट करत मंत्री आदिती तटकरेंची माहिती। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठीची मुदत उद्या संपणार होती। गिरगावमधील गुजराती दुकानदार महिलेसोबत उद्धटपणे बोलल्याचा आरोप। फाटकी नोट बदलून देत नसल्यामुळे महिलेसोबत दुकानदाराचा वाद। मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तरुणानं महिलेची माफी मागितली। पुण्यातील हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवण्यात आला। कोणतीही परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा काढण्यात आल्यानंतर शिवप्रेमींसह तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन। खासदार निलेश लंके यांचीही उपस्थिती। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या भावात 997 रुपयांनी घसरण, तर चांदीच्या भावात 1545 रुपयांची घसरण। राज्यात बहुतांश भागामध्ये थंडीचा जोर वाढला। मुंबईत रविवारी शहराचा पारा थेट 17 अंशांपर्यंत खाली। उत्तर प्रदेश, मराठवाडा गारठणार असल्याची माहिती।